नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 20 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचा पेपर झाला. त्या पेपरमधील म्हणजे तिन्ही शिफ्टमध्ये त्या तिन्ही शिफ्टमधील 23 प्रश्न मला मिळालेले आहेत. तर त्या 23 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो? तर हेलियम या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो. काही ठिकाणी याचं उत्तर हायड्रोजन असंही दिलेलं आहे. तर हेलियम किंवा हायड्रोजन यामध्ये कन्फ्यूज आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं उत्तर दिलेलं आहे. आता अणू सर्वात लहान कशावरून ठरवलं जातं? तर अणू त्रिज्येवरून ठरवला जातो. ज्या अणूची त्रिज्या सर्वात लहान असते तो सर्वात लहान असतो. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता असतो? तर मिथेन हा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक असतो. 4°C तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही 0°C तापमानापर्यंत थंड करत गेल्यास त्याच्यावर काय परिणाम होईल? तर 4°C पासून 0°C पर्यंत जर पाणी केलं तर पाण्याचं प्रसरण होतं, म्हणजेच पाण्याचं आकारमान वाढतं आणि पाण्याची घनता कमी होत जाते. आणि 0°C तापमानाला पाण्याची घनता सर्वात कमी असते आणि 4°C तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. आणि 4°C तापमानाला पाण्याचं आकारमान सर्वात कमी असतं आणि पाण्याची घनता सर्वात जास्त असते. याउलट 0°C तापमानाला पाण्याचं आकारमान सर्वात जास्त असतं आणि पाण्याची घनता सर्वात कमी असते. पुढे आधुनिक अणुवंशशास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत? तर ग्रेगर जोहान मेंडेल हे आधुनिक अणुवंशशास्त्राचे प्रवर्तक आहेत. पुढे पहा, स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हणतात? तर स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेलाच बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हणतात. तुम्हाला मे बी याच्यानंतर वितरणाचा अप्रकट उष्मासुद्धा विचारू शकतात, तेही माहिती असू द्या. अजून आपल्याला 18 प्रश्न पाहायचे आहेत. त्याच्या आधी काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. यातूनच प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे साधारणपणे 95% प्रश्न हे या ई बुकमधूनच विचारले जात आहेत. नंतरचा प्रश्न आहे, ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? तर ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरण पद्धतीलाच कृत्रिम पद्धत असं म्हटलं जातं. नैसर्गिक पद्धत आहे ती वेगळी आहे. मूलपेशी ठेवलेल्या कुप्यांचे जतन द्रवरूप नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला केले जाते? तर मूलपेशी ठेवलेल्या कुप्यांचे जतन हे द्रवरूप नायट्रोजनमध्ये -135°C पासून ते -190°C पर्यंत या तापमानाला केलं जातं. याच्यावर हे पण प्रश्न येऊ शकतो की मूलपेशींचं जतन करण्यासाठी कुप्या कशामध्ये ठेवल्या जातात? तर द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जातात. केपलर ग्रहांच्या गतीविषयी दुसरा नियम सांगा. आता केपलरचा जो ग्रहांच्या गतीविषयी दुसरा नियम आहे ना, तो असा आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, हे त्याचं उत्तर आहे. 19 तारखेला आपल्याला केपलरच्या ग्रहाच्या गतीविषयी तिसरा नियम विचारला होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते? तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भरती ओहोटी येते. वस्तुमान म्हणजे काय? आता वस्तुमानाची व्याख्याच आपल्याला विचारलेली आहे. तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. तर वस्तुमान म्हणजे काय? तर वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. वजन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने काय म्हणत आहे मी, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलालाच वजन असे म्हणतात. तर ही झाली वजनाची व्याख्या. हॅलोजन गटातील कोणते मूलद्रव्य स्थायू अवस्थेत असते? तर हॅलोजन गटातील आयोडीन हे जे मूलद्रव्य आहे ते स्थायू अवस्थेमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम सांगा. आता फ्लेमिंगचा जो उजव्या हाताचा नियम आहे ना, तो आहे, आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते, हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करता येते?
तर निकट दृष्टीचा दोषाचं निराकरण करण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. आता नंतरच्या पेपरला मे बी तुम्हाला दूरदृष्टीचा दोषाचं निराकरण करण्यासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात असं विचारतील, तर त्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात आणि निकट दृष्टीसाठी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. वस्तूचे स्थान कोठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते. तर त्याचं उत्तर आहे अनंत, म्हणजे वस्तूचे स्थान जर अनंत अंतरावर असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते. इंद्रधनुष्य कशाच्या परिणामामुळे दिसतो, तर इंद्रधनुष्य प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपसरण आणि प्रकाशाचे आंतरिक परावर्तन यांच्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण कोठून जातात. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून जातात. आणि अजून एक लक्षात ठेवा, आपाती किरण जर मुख्य नाभीतून गेले तर परावर्तित किरण त्या अक्षाला समांतर जातात. तर असं दोन्ही बाजूनी तुम्ही ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आता, ब्युटेनचे रेणुसूत्र सांगा. तर ब्युटेनचं रेणुसूत्र C4H10 असं आहे. C4H10 हे ब्युटेनचं रेणुसूत्र आहे. आता 19 नंबरचा प्रश्न आहे, दिशादर्शक उपग्रह कोणता आहे. तर IRNSS हा जो आहे हा दिशादर्शक उपग्रह आहे. म्हणजे आपण जे नेव्हिगेशनसाठी वापरतो की नाही त्या संदर्भात हे आहेत. 20 नंबरचा प्रश्न पाहता, प्रथिनांच्या पचनानंतर हाडांमध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात. तर प्रथिनांच्या पचनानंतर हाडांमध्ये ऑस्सिन ही अमिनो आम्ले तयार होतात. ऑस्सिन हे त्याचं उत्तर आहे. आसाममध्ये जोरहट येथील कोटिलामुख येथील जंगलाला काय म्हणतात. तर आसाममध्ये जोरहाट येथील कोटिलामुख जंगलाला मोलाई जंगल असं म्हटलं जातं. मोलाई नावाच्या व्यक्तीने ते जंगल तयार केलेलं आहे म्हणून त्यांचंच नाव दिलेलं आहे सन्मान म्हणून. पुढीलपैकी दुर्मिळ प्रजाती कोणती आहे. तर रेड पांडा, कस्तुरी मृग ह्या दुर्मिळ प्रजाती आहेत. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक अभिक्रियाकारकांचे स्वरूप, कणांचा आकार, संहती, तापमान, उत्प्रेरक हे सगळे घटक रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे आहे. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.